शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित. अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. अजित पवारांनी आज हद्द ओलांडली. बारामतीकर तुम्हाला जागा दाखवतील. भावनिक आवाहनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ. गायकवाडांसह 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गुन्हा. उल्हासनगर पोलीस स्टेशन बाहेर गोळीबाराआधी वैभव गायकवाड आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयाबाहेरील वादाचा सीसीटीव्ही समोर. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरनं विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये गँगवॉर सुरू. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. तर गणपत गायकवाडांनी केलेल्या आरोपांची तपास यंत्रणांनी दखल घ्यावी, संजय राऊत यांची मागणी. गद्दारांच्या नाकावर टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच. मालवणमधून उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला इशारा. मतांसाठी मोदींना शिवरायांची आठवण आली, ठाकरेंची टीका. पक्ष फोडतायत हे मला माहिती नव्हतं का? वाटलं असतं तर मिंधेनं पकडून आणलं असतं, मात्र नासके आंबे फेकून द्यायचे होते. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. भास्कर जाधवांची राणे पित्रापुत्रांवर टोलेबाजी. नितेश राणेंचा नेपाळी वॉचमनचा मुलगा म्हणून तर निलेश राणेंचा चर्सी म्हणून उल्लेख. सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो. मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट. तर राजीनामा देऊन उपकार केले नाहीत, जरांगेंचा पलटवार. माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना अटक. मोदी की गॅरंटी अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळं फासल्यानं कारवाई. इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात पोलिसांकडून घाटकोपरमधून अटक. अटकेच्या कारवाईनंतर घाटकोपरमध्ये तणाव. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. श्रीनगरमध्ये बर्फाची चादर. दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम. शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत. इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचं लक्ष्य. पाहुण्यांची तिसऱ्या दिवसाअखेर 1-67 अशी मजल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.